कसं आहे मग पब्लिक सकाळी थोडं लवकरच उठायला आता 8:30-9ला आळस वगैरे झटकला उठवलो म्हणलं दूध काढून मग बकेट वगैरे जोडली साईडला म्हणलं वय पाणी घेऊन ये. मग तो आला पाणी घेऊन दिलं मग मशीन जोडून टाक 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 घेतलं दूध काढून दिलं किटलीत ओतून. साईडला म्हणलं जातो का दूध घालाय तो म्हणे नाही नाही जाऊ आपण. मग काय येऊ आंघोळ करून म्हटलं मग दाढीला ताव बिव मिशाला पिळून बिळून आलो आंघोळ करून. आंघोळ केली थोडं फ्रेश वगैरे झालो मेकअप बिकअप केला. त्यात रोशन भाऊ बाहेर हाजीर. त्यांना म्हणलं काय चालू येत्या का लग्नाला. ते म्हणे नाही नाही. म्हणलं तुम्ही दळणच व्हा. म्हणलं जा बाय बाय. मग गेले ते घरी. मग आपणही गेलो दूध घालायला डेअरी होती पब्लिक. मग दिलं दूध ओतून. निलेश भाऊ बघत होते आपल्याकडं. त्यांना म्हणलं घ्या बघून. दूध वगैरे वतलं मग मारले आपल्या शाईनला की गेलो रामभाऊकडे असती पब्लिक. रामभाऊने हातात घेतला. म्हणलं लाईट आहे ते म्हणे नाही. म्हणलं चला लग्नाला जाऊ गुलाबजाम खाऊ घाल तो. ते म्हणे नाही. त्यांनी घेतला मानपान. नाहीच म्हणत होते. म्हणलं जा पण नंतर म्हणे चला जाऊ. म्हणलं येतो मग आवरून. मग काय गेलो संदीप भाऊकडे. लाईट नव्हती घरी. मोबाईल चार्जिंग करायचा होता. म्हणलं कुठं आहे बोर्ड. त्यातून टाकल्या वायरी उपसून. आला असेल राग त्यांना पण टाकल्या उपसून. आपलं दिलं खूपसून चार्जर. मोबाईल वगैरे चार्जिंग लावला किराणा करायचा होता. मग काय गेलो सुनील भाऊकडे. सुनील भाऊ बी देत होते कॅमेरे बघून स्माईल. त्यांना म्हणलं द्या स्माईल. त्यांनी दिली स्माईल. किराणा वगैरे केला. मग काय गेलो घरी. डॉक्टर येलो होते इंजेक्शन द्यायला गोचड्यांचं. इंजेक्शन वगैरे दिले. मेकअप बिकअप केला. निघालो लग्नाला गाडी घेऊन. गाडी खूप दिवसाची नाही धुतलेली आपली. म्हणलं घेऊ सवडी अंतरी धुवून. मग काय निघालो साना नाना 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 नाना. मग काय एका टायरमध्ये थोडी हवा कमी होती. म्हटलं जाऊ विशाल भाऊकडे घेऊ हवा मारून. मग गेलो विशाल भाऊकडे. तर विशाल भाऊ पण होते झोपलेले सुम. त्यांना म्हणलं उठा. मग काय ते उठले. त्यांना म्हणलं चला लग्नाला येऊ जाऊन. ते म्हणे नाही नाही. डबल विचारलं तर ते नाही नाही. म्हणलं राहा घरीच. मग तुमचं लग्न तुम्हीच करा. मग गेलो लग्नाला. थोडं लेटच झालं होतं होती पब्लिक. मग गेलो जेवणाकडे. सुनील भाऊ पहिल्या पंक्तीला जेवून आणि लगेच घराकडे तिरपं ते गेले घरी. मग आपणही गेलो नवरदेवाकडे. कान पिळायचा कार्यक्रम चालू होता. मग आला कान पिळून नवरीचा भाऊ. म्हणलं काय दिलं. तर म्हणे चैन दिली. म्हणलं बरं अरे वा. केलं त्याचं अभिनंदन. निघालो घराकडे. रामभाऊला म्हणलं काही थंड वगैरे लिमका वगैरे पाजा. मग त्यांनी पाजले आपल्याला लिमका. घरी जाऊन झोपायचं होतं. मग लिमका वगैरे पेलून निघालो. रामभाऊनं पेमेंट केलं.